फ्रेंड्स, आज आपण कन्साइनमेंट टॉपिकचं फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला कशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ते पाहूयात. कन्साइनमेंटमध्ये तुम्हाला कन्साइनमेंट अकाउंट विचारला जातो आणि कन्साइनी अकाउंट विचारला जातो. दोन अकाउंट तुम्हाला विचारले जातात. हे पहा एक्झाम्पल. अंजू प्रोडक्ट्स पुणे सेंट consignment to Amaya Bros of Mumbai. 200 tables costing rupees 1500 each. The consignee was to allowed a commission of 5% on sales. They accepted a bill of rupees 30,000 for 3 months as an advance. The consignor discounted the bill immediately at 6% per annum. Anju Products paid rupees 3,000 for freight and rupees 2,000 for wages on sending the goods. Amaya Bros sent an account sales stating that 140 tables were sold at rupees 1,800 each, and another account sales after a month in which was stated that the remaining tables were sold at rupees 1,760 each, and that he has paid expenses bracket मध्ये सांगितले all recurring of rupees 4,000. The consignee sent a bank draft for the balance after deducting their commission. Prepare consignment account and Amaya Bros account. ओके, आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत? कन्साइनमेंट अकाउंट. म्हणून मग इथे कन्साइनमेंट अकाउंट पहिलं तयार करून घ्यायचा. कन्साइनमेंट अकाउंट आणि त्यानंतर कोणता सांगितलेला आहे? अमैया ब्रोज अकाउंट. इथे दुसरा अमैया ब्रोज अकाउंट. कोणाच्या कॉलम मध्ये करायचे? इन द बुक्स ऑफ अंजू प्रोडक्ट्स. मग वरती हेडलाईन इथे देऊन ठेवायची, इन द बुक्स ऑफ अंजू प्रोडक्ट्स. इन द बुक्स ऑफ अंजू प्रोडक्ट्स. फुल स्टॉप. ओके, आता आपण स्टार्ट करूयात. कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्साइनी अकाउंट तयार करत असताना पहिल्या दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. एक कन्साइनर कोण आहे आणि दुसरी गोष्ट कन्साइनी कोण आहे. आता पहा, जो माल पाठवतो तो कोण असतो? कन्साइनर. आणि जो माल रिसीव करतो तो कोण असतो? कन्साइनी. तर यामध्ये अंजू प्रोडक्ट्स पुणे सेंट कन्साइनमेंट. सेंट काय सांगितलेलं आहे? कन्साइनमेंट सांगितलंय. म्हणजे सेंट कन्साइनमेंट याचा अर्थ त्याने काय पाठवलेले आहेत? गुड्स पाठवलेले आहेत. अंजू प्रोडक्ट्स पुणे सेंट कन्साइनमेंट म्हणजे वस्तू पाठवलेल्या आहेत. कोणी पाठवलेल्या आहेत? अंजू प्रोडक्ट्सने. मग काय सांगितलेलं होतं की जो माल पाठवत असतो तो कोण असतो? कन्साइनर. आणि जो माल रिसीव करत असतो तो कोण असतो? कन्साइनी. मग अंजू प्रोडक्ट्स कोण झाले? कन्साइनर झाले. आणि अमैया ब्रोज कोण झाले? कन्साइनी झाले. लक्षात आलं? अंजू प्रोडक्ट्स कोण आहे? कन्साइनर. आणि अमैया ब्रोज कोण आहे? कन्साइनी. ओके, आता आपण सॉल्व करायला सुरुवात करूयात. कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनी अकाउंट आपण तयार केलेलं आहे. डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. डेबिट, क्रेडिट. रुपीज. ओके,
सुरुवात करूयात. पहिलं काय सांगितलंय बघा सेंटेन्स. अंजू प्रोडक्ट्स पुणे सेंड कन्सायमेंट टू अमैया ब्रोज ऑफ मुंबई 200 tables कॉस्टिंग ₹1,500 each. अंजू प्रोडक्ट्स पुणेने कोणाला माल पाठवलेला आहे? अमैया ब्रोज ऑफ मुंबई 200 tables कॉस्टिंग ₹1,500 each. 200 टेबल पाठवलेत. एका टेबलची किंमत किती आहे? 1,500. माल पाठवला कुठे जाणार? माल पाठवला असेल तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतात. टू गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट. टू गुड्स सेंट ऑन कन्सायमेंट. किती टेबल पाठवले होते? 200 टेबल. इंटू किती रुपयाला एक? 1,500 इच. एका टेबलची किंमत आहे 1,500. 200 गुणिले 1,500 किती येणार मग कॅल्क्युलेशन करून? 3 लाख. 3 लाख. पुढे द कन्सायनी वॉज टू बी अलाउड ए कमिशन ऑफ 5% ऑन सेल्स. कुणी कमिशन दिलेलं आहे? कन्सायनीने. कन्सायनीने कमिशन दिलं तर कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जातं टू कन्सायनी अकाउंट. काय एंट्री होते? टू कन्सायनी अकाउंट. आता कन्सायनीचं नाव काय आहे? अमैया ब्रोज. म्हणून काय लिहायचं लिहिताना इथे? टू अमैया ब्रोज अकाउंट. टू अमैया ब्रोज अकाउंट. किती % कमिशन दिलेलं? 5% ऑन सेल्स. सेल्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का? नाही. म्हणून मग याचं कॅल्क्युलेशन, याची व्हॅल्यू आपण नंतर लिहूयात. इथे काय म्हणायचं? सेकंड इफेक्ट लागलीच देऊन ठेवायचा. बाय कन्सायमेंट. कन्सायमेंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं कमिशन. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? कमिशन. ओके. सेल्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय काढायचं आहे? यावरती पर्सेंटेज कमिशन काढायचं आहे. दे ॲक्सेप्टेड ए बिल ऑफ ₹30,000 30,000 फॉर 3 months ॲज ॲन ॲडव्हान्स. काय रिसिव्ह केलेलं आहे? काय रिसिव्ह केलेलं आहे? दे ॲक्सेप्टेड ए बिल. बिल ॲक्सेप्ट केलं असेल तर कुठे दाखवलं जातं? कन्सायनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्स रिसिवेबल. काय म्हणायचं? बाय बिल्स रिसिवेबल. किती रुपयाचं बिल ॲक्सेप्ट केलेलं? 30,000 30,000. किती महिन्यांसाठी केलेलं? 3 महिन्यांसाठी केलेलं. ओके. पुढे काय सांगितलंय? द कन्सायनर डिस्काउंटेड द बिल इमिजिएटली ॲट 6% पर ॲनम. कन्सायनरने बिल काय केलेलं आहे? डिस्काउंट केलेलं आहे. जर बिल डिस्काउंट केलं असेल तर कुठे दाखवलं जातं? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक. काय म्हणायचं त्याला? टू कॅश ऑब्लिक बँक. ब्रॅकेटमध्ये म्हणायचं डिस्काउंट. किती % डिस्काउंट सांगितलेलं आहे? 6%. 6% डिस्काउंट सांगितलेलं आहे. कशावर द्यायचं डिस्काउंट? बिल्स रिसिवेबलवर. 30,000चं बिल होतं. 30,000चा 6% किती येणार? पण किती महिन्यासाठी घेतलेलं त्याने? 3 महिन्यांसाठी. मग 30,000चा 6% गुणिले 6/12 करायचं. मग किती येणार कॅल्क्युलेशन? डिस्काउंट किती येणार? 450 450. पुढे काय सांगितलंय? अंजू प्रोडक्ट्स पेड ₹3,000 फॉर फ्रेट अँड ₹2,000 फॉर वेजेस ऑन सेंडिंग द गुड्स. आता अंजू प्रोडक्ट्स कोण होतं? कन्सायनर होते. कन्सायनरने माल पाठवत असताना 3,000 रुपये कशासाठी दिलेत? फ्रेटसाठी दिलेत. आणि 2,000 रुपये कशासाठी दिलेत? वेजेससाठी दिलेत. मग जर माल पाठवत असताना खर्च केला असेल तर त्या कोणाचा खर्च झाला? कन्सायनरचा खर्च झाला. कन्सायनरचा खर्च कुठे दाखवला जातो? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. काय लिहायचं लिहिताना? टू कॅश ऑब्लिक बँक. अंडरलाईन करायची. पहिले एक्सपेन्सेस कशाचे दिलेत?
फ्रेट, मग इथं लिहायचं फ्रेट FREIGHT फ्रेट 3000 3000. आणि दुसरे कशाचे आहेत? वेजेस, मग इथं लिहायचं वेजेस. वेजेस किती आहेत? 2000 2000. ओके, पुढे काय सांगितले पहा. अमैया ब्रोज सेंट अन अकाउंट सेल्स stating that 140 tables were sold at ₹1800 each. अमैया ब्रोजने काय केलेलं आहे? सेल केलेला आहे. कन्सायनी माल रिसीव करतो आणि तो दुसऱ्या पर्सनला काय करत असतो? सेल करत असतो. कन्सायनी माल काय करत असतो? रिसीव करत असतो आणि दुसऱ्या पर्सनला माल सेल करत असतो. मग कन्सायनीनं माल सोल्ड केला, कुठे दाखवलं जातं? कन्सायनी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कन्सायमेंट म्हणायचं. टू कन्सायमेंट. आता पहा कसा माल विक्री केलेला आहे त्याने. 140 टेबल्स वेअर सोल्ड ॲट ₹1800 इच. 140 टेबल जे आहेत, 140 टेबल्स, ते कसे विक्री केलेले आहेत? इंटू 1800, 1800ला 1, या पद्धतीनं. अँड पुढे काय सांगितलं? अँड अनदर अकाउंट सेल्स, म्हणजे अजून सेल केलेला आहे त्यांनी. आफ्टर ए मंथ इन विच इट वॉज स्टेटेड दॅट द रिमेनिंग टेबल्स वेअर सोल्ड. आता पहा, त्याने प्रोडक्ट्स पाठवलेले किती? 200 टेबल. 200 टेबलमधील 140 जे टेबल आहेत ते 1800 रुपयाला सोल्ड केले. मग 140 गेले, मग राहतात किती टेबल? 60. राहतात किती टेबल? 60. इथं त्यांनी सांगितलं नाही आहे तुम्हाला 60 सांगितलं आहे का? नाही, आपण शोधून काढलं. रिमेनिंग, कशावरून? रिमेनिंग 200 मधले 140 सोल्ड केले, मग राहत आहेत किती त्याच्याकडे? 60. मग रिमेनिंग टेबल्स, जे राहिलेले टेबल्स आहेत ते किती रुपयाला सोल्ड केलेत? 1760 इच. एक टेबल कितीला? 1760 इचला. कसं करा कॅल्क्युलेशन? 140 गुणिले 1800 किती व्हॅल्यू येते? 60 गुणिले 1760. त्या दोन्हीची मिळून किती व्हॅल्यू येणार? 3,57,600. 3,57,600. आता काय लिहिलं इथं? अमैया ब्रोज अकाउंटला डेबिट काय लिहिले? टू कन्सायमेंट. मग सेकंड इफेक्ट कुठे जाणार? कन्सायमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अमैया ब्रोज अकाउंट. ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं? सेल्स. ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं? सेल्स. किती व्हॅल्यू आलेली? 3,57,600. 3,57,600. पुढे काय सांगितलंय? अँड दॅट ही हॅज पेड एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000. ही हॅज म्हटलंय. मग ही हॅज म्हणजे कोणी पेड केलं असणार आहे? कन्सायनीने. कन्सायनीने एक्सपेन्सेस पेड केले. कुठे दाखवले जातात? कन्सायमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कुणी पेड केले? कन्सायनीने केले. कन्सायनीने. म्हणून इथे लिहायचं लिहिताना टू अमैया ब्रोज अकाउंट, अंडरलाईन करायची. कोणते एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत? 4,000. किती रुपये? 4,000. ब्रॅकेटमध्ये लिहायचं एक्सपेन्सेस पेड. तर याचा सेकंड इफेक्ट कोणत्या अकाउंटला होईल? अमैया ब्रोज अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून घ्यायचं बाय कन्साइनमेंट. किती रुपये? 4,000. 4,000. पुढे द कन्सायनी सेंट ए बँक ड्राफ्ट फॉर दी बॅलन्स. बँक ड्राफ्ट फॉर दी बॅलन्स याचा अर्थ काय असतो? की जो अमैया ब्रोज अकाउंट तुम्ही क्लोज करणार त्याचा जो फरक येईल तो कुठे पाठवायचा आहे? आपल्याला बँक अकाउंटला पाठवायचा आहे. आता आपली एक एंट्री करायची राहिलेली. सेल्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हती म्हणून आपण काय काढलं नव्हतं? कमिशन कॅल्क्युलेट केलं नव्हतं. आता सेल्सची व्हॅल्यू लक्षात आली आपल्या किती आहे? 3,57,600. त्यावर किती पर्सेंट कमिशन द्यायचं आहे आपल्याला? 5%. 5% कमिशन देऊन किती कॅल्क्युलेशन येणार आहे? 5% ऑन 3,57,600. 3,57,600चा 5% किती येणार?
17,880 17,880. याचा सेकंड इफेक्ट राहिलेला द्यायचा आपला 17,880. कमिशनची व्हॅल्यू आली. ओके, त्यानंतर काय केलं जातं, सर्व ॲडजस्टमेंट आपल्या करून झालेल्या आहेत. आता अकाउंट क्लोज केला जातो. अकाउंट क्लोज करत असताना पहिला कन्सायमेंट अकाउंट क्लोज केला जातो. कन्सायमेंट अकाउंट क्लोज करा. डेबिटची टोटल जास्त येते की क्रेडिटची टोटल जास्त येते हे चेकआउट करायचं. आय थिंक क्रेडिटची टोटल जास्त येते 3,57,600 3,57,600 अँड डिफरन्स येतोय 30,270 30,270. त्याला म्हटलं जातं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये म्हणायचं प्रॉफिट, ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर कन्सायनी अकाउंट क्लोज केला जातो आणि कन्सायनी अकाउंट क्लोज करत असताना विचारात घ्यायचं लास्टची लाईन एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेली आपल्याला, द कन्सायनी सेंट ए बँक ड्राफ्ट फॉर द बॅलन्स आफ्टर डिडक्टिंग देअर कमिशन. म्हणजे कन्सायनीने जो काही बॅलन्स आहे तो बँक ड्राफ्ट म्हणून सेव्ह केलेला आहे. याचा अर्थ जो कन्सायनी अकाउंट आहे तो क्लोज केल्यानंतर जो डिफरन्स येईल तो आपल्याला बँक म्हणून दाखवायचा आहे. काय म्हणून दाखवायचा आहे, बँक म्हणून दाखवायचा आहे. डेबिटची टोटल जास्त आहे कन्सायनी अकाउंटची 3,57,600 3,57,600. क्लोज करून डिफरन्स येईल 3,05,720 3,05,720. त्याला स्टार करून म्हणायचं बाय बँक ड्राफ्टला पाठवाय सांगितलेला म्हणजेच बाय बँक अकाउंट. स्टार करा, अंडरलाईन करा, ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा बॅलन्स इन फिगर. बॅलन्स इन फिगर म्हणजे लक्षात येईल नक्की काय आहे हा डिफरन्स आहे. अशा प्रकारे कन्सायमेंट अकाउंट सॉल्व केला जातो. कन्सायमेंट अकाउंट आणि कन्सायनी अकाउंट तयार करावा लागतो. या जर्नल एंट्रीज पाठ असल्या पाहिजेत. पाठ असल्याशिवाय तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येणार नाही. थँक्यू.